झी 24 तास एक पाऊल पुढे. भाषणाच्या ओघात असे एक विधान केलं की दलित नेते या सगळ्या प्रश्नाकडे बघताना तुम्ही इंदुमिलच्या जागेचा उल्लेख केलात आणि नंतर असं सांगितलं हे सगळे रामदास आठवले वगैरे कुठे होते, ते फक्त इंदुमिल करत होते. कुठेतरी या सगळ्या दलित चळवळीला एक प्रकारे पुन्हा हलवणारं वाक्य आपण म्हटलं. या सगळ्याचे राजकीय परिणाम नेमके काय होतील याची जाणीव होती आपल्याला? आजही आहे आणि तेव्हाही होती. मुळात हे दलितांचे नेते म्हणवणारे आहेत हे एक वेगळेच आहेत आणि दलित जनता वेगळीच आहे. यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. यांचं राजकारण वेगळ्याच लेवलला चालू असतं. परवा दिवशी मी ज्यावेळेला ते बोललो त्याच्यानंतर प्रत्येक मायावतींपासून प्रत्येकाने स्टेटमेंट काय केलं, गौतम बुद्धाची विटंबना झालेली नाही. हो ना, ती महावीराच्या मूर्तीची झाली ना. हा महावीराच्या मूर्तीची विटंबना होताना असा फोटो आहे. बरोबर. हा फोटो कोणाचा आहे? गौतम बुद्धाचाच आहे ना पुतळा. हा पुतळा गौतम बुद्धाचाच आहे ना. बरोबर आहे. हा महावीराचा आहे ना. मग तुम्ही कोणाला घाबरून सांगताय तुम्ही गौतम बुद्धाची विटंबना झाली नाही म्हणून? एक, ही हायकोर्टाची नोटीस आहे, लखनौ हायकोर्टाची नोटीस आहे की 12 सप्टेंबरच्या आत तुम्ही गौतम बुद्धाचा स्टॅच्यू आणि महावीराचा स्टॅच्यू हा ताबडतोब तिकडे नीट बसवला पाहिजे. मग काय म्हणताय तुम्ही गौतम बुद्धाच्या पुतळ्याची विटंबना झाली नाही? कोणाला घाबरून बोललात तुम्ही? एक प्रकारे राजकारण कुठेतरी एक्सपोज करायचं होतं तुम्हाला. अर्थातच हे काही करत नाहीयेत. हे दलितांचे नेते म्हणवतात. हे इंदुमिल काय करायचं तुम्हाला? त्या इंदुमिलमध्ये पुतळा बांधायचा आहे. त्याने काय होणार? या राज ठाकरेंनी शिवाजी महाराजांच्या जो समुद्रातला पुतळा आहे त्यालाही विरोध केला होता. हे असले पुतळे बांधून काय होणार आहे? महाराजांचे जे गड आहेत, बरोबर आहे, पैसाच खर्च करायचा आहे ना, मग त्या गडांवरती करा. भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांना आपले महाराज काय होते हे तरी कळेल, हे गड काय होते हे तरी कळेल. दर महिन्याला एक बुरुज ढासळतो त्यातल्या अनेक. सो ह्या गोष्टी तुम्ही नीट करायच्या ऐवजी महापुरुषांचे पुतळे कसले उभे करताय? इंदुमिलमध्ये बांधायचं असेल, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने स्मारक बांधायचं असेल तर जगामधली सगळ्यात मोठी लायब्ररी तिकडे उभी करा की जगभरातले लोक तिकडे ज्ञानासाठी येतील. खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांना ती श्रद्धांजली असेल. वा, की हे माझं स्मारक, ह्याला स्मारक म्हणतात. नुसते पुतळे उभे करून काय करायचे? गल्ली गल्लीत चौकात पुतळे आहेत. मग कोणीतरी हार घालायचा चपलांचा, त्याच्यावरती दंगली करायच्या. एवढेच उद्योग आहेत का? आणि एवढेच उद्योग यांना करायचे आहेत. ह्याच्या पलीकडे यांचा विचार नाही आहे दलित नेत्यांचा काही. यांना दुसरं काही सुचत नाही. झी 24 तास एक पाऊल पुढे.